प्रत्येक मराठी लोकांच्या घरामध्ये बनणारे झणझणीत पिठले भाकरी। त्यासाठी 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी टाकत त्याची एक स्लरी तयार करून घेतली। पिठल्यासाठी भरपूर लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर कापून घेतले। कढीपत्ता सुद्धा धुवून घेतलेला आहे। कढईमध्ये चमचाभर तेल गरम करून त्यामध्ये जिरे, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर याची खमंग अशी फोडणी तयार केली। त्यामध्ये हळद आणि हिंग टाकून मिक्स करून घेतले। ग्लासभर पाणी टाकलं। पाणी गरम झालं की तयार करून ठेवलेलं बेसन पिठाचं मिक्सचर टाकायचं आणि आणखी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। हे सर्व मिक्स करायचं। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून 7-8 मिनिटं मीडियम फ्लेमवरती पिठलं चांगलं शिजवून घ्यायचं। पिठलं चांगलं शिजलं की शेवटी यामध्ये बारीक कापलेली कैरी टाकायची। यामुळे पिठल्याची चव डबल होते। कैरी जास्त शिजवायची नाही। कैरी मधला क्रंच तसाच राहिला पाहिजे म्हणून कैरी शेवटी टाकायची। याबरोबर खाण्यासाठी तांदूळच्या भाकरी बनवून घेतलेल्या आहेत। दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत। गरमागरम पिठलं आणि तांदूळची भाकरी एन्जॉय करा।